सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रेवा विचार करते की अक्षय हे माझ्यासोबत सर्व काही काय करतोय, नाटक करतोय का तेच काही कळत नाही. आणि रमासुद्धा आता अक्षयच्या पाठीमागं करते. तेवढ्यात रमा ही रेवासमोर येते. तर रेवा म्हणते की झाला का टाय धुवून रमा. रमा म्हणते हो झाला ना, आता मशीनमध्ये सुकवायला टाकलाय. तेवढ्यात डोक्याला हात लावत रमा म्हणते की अगं तुझे मेथीचे पराठे राहिलेच, थांब मी घेऊन येते. आणि रमा ते आणायला जाते. इकडे आता अक्षय हा सीमाकडे येतो. अक्षय सीमाला म्हणतो की आई, रमा आता एवढी भयानक चिडली ना, तिचा खूप जळफळाट होतोय आणि त्यामुळे मला खूप भारी वाटतंय, कारण ती माझ्यासाठी आता खऱ्या अर्थाने झुरते. तेव्हा सीमा हसतच अक्षयला म्हणते कसा आहेस रे अक्षय तू. तिला फार त्रास होतो हे आपल्याला कळतंय, पण तिला फार त्रास देऊ नको अक्षय. अक्षय म्हणतो की थोडं ताणतो ना अजून मी तिला, थोडंच ताणतो. तर सीमा म्हणते की याच्यामुळे रामाचं प्रेम काही कमी होणार नाहीये आणि ते अजूनच वाढेल. अक्षय म्हणतो की मुळात हे आम्ही आमच्या सुखी संसारासाठी आणि आनंदासाठी करतोय आई, आणि तिने तुला कायमचं माफ करावं हे म्हणून हे सर्व चाललंय, असे आता सीमा अक्षयला बोलते. अक्षय म्हणतो की आपलं हे गमती गमतीने चाललंय, पण रामाने जर फार सिरियस घेतला आणि ती जर माझ्यापासून लांब गेली तर. तेव्हा सीमा म्हणते नाही रे अक्षय, तू काही काळजी करू नकोस. सीमा म्हणते की जेव्हा रामाला सत्य कळेल ना तेव्हा तिला खूप आनंदच होईल. सीमा म्हणते की आणि मग रामा कायमची तुझी होईल. अक्षय म्हणतो की असंच होऊ दे, याच दिवसाची मी वाट बघतोय. तर आता इकडे अक्षय हा त्याच्या कार समोर येतो आणि रेवाला हाका मारतो. तर रेवा अक्षयचा टाय घेऊन येते. तो टाय बघत अक्षय म्हणतो की अरे वा, स्वच्छ धुतला आणि वाळला सुद्धा, आणि इस्त्री सुद्धा केली. तर रेवा म्हणते मी केली बरं का, रमाने नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की व्हेरी गुड, आणि अक्षय तो टाय घालून गाडीत बसू लागतो. तेवढ्यात पाठीमागून रमा डाबा घेऊन तिथे येते. अक्षयचा टाय बघते तेव्हा रेवा म्हणते की अगं रमा, तू बिझी होतीस म्हणून मी टाय घेऊन आली. तेव्हा रमा म्हणते की अगं हे पराठे आणलेत मी. रेवा म्हणते नकोय, आम्ही बाहेर खाऊ. तर रमा म्हणते की अगं तू खाशील बाहेरचं, पण यांना नाही चालत ना. तर अक्षय म्हणतो की नको ढाबा, आम्ही बाहेरच खाऊ. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो. तर खुश होऊन रेवा कारमध्ये बसून अक्षय हा रमाला बाय बायको असे म्हणत तेथून निघून जातो. त्यानंतर आता संध्याकाळी रमा पुन्हा अक्षय येण्याची वाट बघत असते. विचार करत रमा म्हणते की अजून हे कसे आले नाही. उशीर जर यांना होणार होता तर यांनी फोन करून कळवायला हवं होतं. आणि रमा पुन्हा वाट बघू लागते. तेवढ्यात सीमा रामाला सांगते की अगं तो मीटिंगमध्ये आहे, तेव्हा उशीर होईल. सीमा म्हणते की मी राहील जागी, तू जा बरं झोपायला रमा. तर रमा म्हणते नाही, मी सुद्धा त्यांची वाट बघत थांबते. त्यानंतर सीमा निघून जाते. तर रमा पुन्हा विचार करते की एवढी उशिरापर्यंत कसली मीटिंग सुरू आहे, आणि पुन्हा ही रमा अक्षयला फोन लावते. तर तेवढ्यात अक्षय आणि रेवा तिथे येतात. तर रमाला बघून अक्षय म्हणतो की अगं तू जागीच आहेस का अजून. बरं जाऊ दे, आम्ही आमचे पोट भरले, तेव्हा तू आता आमच्यासाठी काही आणू नकोस. रामा म्हणते काय तुम्ही जेवण करून आलेस. तर अक्षय म्हणतो हो. तर रागाने रामा ही अक्षय आणि रेवाकडे बघते. तेव्हा रेवा अक्षयला म्हणते मी जाते बरं का, खूप दमली. त्यात रेवाची बॅग पडते. तर ती घेऊ लागताच अक्षय म्हणतो थांब थांब, वाकायचं नाही रेवा. आणि अक्षय हा रेवाची बॅग तिच्या हातात देतो. तर खुश होऊन रेवा तिथून निघून जाते. बघून आता रमाला खूप राग आलेला असतो आणि रमा खूप जेलस फील करत असते. रागाने रमा तिथून निघून जाऊ लागते. तेवढ्यात रमाचा पदर मागे चेअरला अटकतो. तर रमा म्हणते की काही गरज नाहीये लाडीगुडी लावायची, सोडा पदर. तर तेवढ्यात रमा पाठीमागे बघते. तर अक्षय हा हटकूनच आळस देतो आणि रमाचा पदर आता खुर्चीलाच अटकलेला असतो. आणि अक्षय तेथून पुढे रमाच्या निघून जातो. तर रमा ही रागाने आता त्या पदराकडे बघते आणि जोराने आपला पदर ओढते. आणि रागाने रमासुद्धा आतमध्ये निघून जाते. तर आता इकडे मयुरी तिच्या बेडरूममध्ये पुन्हा मनातल्या सफरला बाहेर काढते. समोर हा सफर उभा असतो. तर मयुरी म्हणते की तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि त्याच्यासाठी आपण लपून लपून भेटतोय, पण तू माझ्या घरी कधी भेटायला येणार आहे आणि घरच्यांशी कधी बोलणार आहे सफर. तर लगेच सफर म्हणतो उद्याच येतो. तर मयुरी खूप खुश होते. तर मयुरी म्हणते की तू व्यवस्थित प्लॅनिंग करून घरच्यांबरोबर बोल बर का, आणि आपण पळून जाऊन लग्न करणार होतो सफर, हे घरच्यांना याच्याबद्दल काहीही वाच्यता करू नकोस, कारण ते जर लग्नाला तयार झाले तर मग आपण बाकीच्या गोष्टी काही करणार होतो हे तू पुढे आणूच नको. तर सफर म्हणतो चालेल. तर मयुरी खूप खुश झालेली असते. तर मयुरी म्हणते की सफर उद्या अगदी घरच्या जावयासारखं ये बरं का. तर आता इकडे रागाने रमा ही बेडरूममध्ये बसलेली असते. तेव्हा आता अक्षय रेवासोबत कसा बाहेरून जेवण करून आला आणि आम्हाला जेवण वाढू नकोस हे कसे आपल्याला सांगितले, ते सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येऊन रमाला आठवू लागते.
आणि रेवाच्या हातातून पडलेली बॅग यांनी कशी उचलून दिली हे आता आठवताच रामाला राग आलेला असतो आणि रामाने दरवाजा बंद केलेला असतो. तर आता किचनमध्ये गेलेला अक्षय पुन्हा दरवाजाजवळ येतो. तर आता दरवाजा बंद असताच अक्षय हा दरवाजा वाजू लागतो. तर अक्षय म्हणतो की 2 वेण्या दरवाजा उघडणं, मला खूप झोप येते. रमा काही ऐकायला तयार नसते. तर अक्षय म्हणतो 2 वेण्या दरवाजा उघड, नाहीतर मी दुसरीकडे झोपायला जाईल बरं का. तेव्हा रागाने रमा ही दरवाजा उघडते आणि म्हणते जा ना मग दुसरीकडे झोपायला. रमा म्हणते की कुठे जाणार आहात तुम्ही झोपायला. तेव्हा रेवाच्या रूमकडे टाय करत अक्षय म्हणतो की कुठेही जाईल मी, इकडे तिकडे झोपेन. रमा म्हणते ठीक आहे जा कुठं पण झोपायला, पण खोलीत नाही यायचं. तर अक्षय म्हणतो की पण मी केलं तरी काय. तेव्हा रमा म्हणते की काल काय काय केलं ते आठवना. तेव्हा अक्षय म्हणतो की सकाळी उठलो, स्वतःचं आवरलं, ऑफिसला गेलो, मीटिंग केल्या आणि घरी येऊन आता मी दमलोय, झोपतो बरं का. तर रमा म्हणते खरंच हो ना. रमा म्हणते की मग जाऊन झोपा बरं का तुम्ही बाहेर आता. रमा म्हणते की नाही तर मी बाहेर जाऊन झोपेन. तेव्हा अक्षय म्हणतो की नको नको तू जाऊन झोप आतमध्ये. तर रमा रागाने पुन्हा बेडवर येऊन कंबल घेऊन झोपते. तर अक्षय आता किचनमधून आणलेली जेवणाची प्लेट ही रमासमोर घेऊन येतो. तर अक्षय म्हणतो की रमा तू माझ्यासाठी जेवायची थांबली आहेस मला माहिती आहे, आणि कोणीतरी शिकवलंय अन्नावरती राग काढू नये. तर रमा म्हणते की काही गरज नाहीये आणि तुम्हाला जिकडे जाऊन झोपायचं ना तिकडे जाऊन झोपा, काही गरज नाहीये इथे थांबण्याची. तर अक्षय पुन्हा डचकतो. तर हळूच कपाटाचा दरवाजा वाजवत अक्षय म्हणतो जातो ग बाहेर. तर रमा पुन्हा डोक्यावरती कंबल घेते. तर अक्षय म्हणतो गेलो बरं का. त्यानंतर आता अक्षय बाहेर सोफ्यावर येऊन झोपतो आणि विचार करतो की मी रमाला सर्व काही सांगायला हवं, नाही तर उगाचच गैरसमज वाढतील. अक्षय काय करू असा विचार करून पुन्हा उठून बसतो. अक्षय म्हणतो की आत्ता रमा इथे आली पाहिजे आणि मला विचारलं पाहिजे की चला चला इथे हॉलमध्ये का झोपलात. तर अक्षय विचार करतो की ज्यावेळेस एखाद्याने आपली कॉलर पकडली तर आपल्याला तिडीक उठते आणि राग येतो, पण जर बायकोने आपली कॉलर पकडली तर आपल्याला किती सुंदर वाटतं. तर अक्षय विचार करतो की रमा आत्ता अशी का करत नाही आणि असं करेल काय रमा, असा विचार करून अक्षय हा झोपी जातो. तर तेवढ्यात फोनवर बघत बघत रेवा ही वरून खाली येत अक्षयला बघते. अक्षय बाहेर झोपलेला बघून आता रेवाला मोठा धक्का बसतो. तर रेवा विचार करते की अक्षय तर हा बाहेर झोपलाय, कदाचित रामाने त्याच्यासोबत भांडण केले असणार. तर रेवा विचार करते की आता सगळं काही माझ्या मनासारखं होतंय आणि मी खुश आहे, असू दे असंच चालायला हवं. तर आता इकडे रमा ही अक्षयच्या आठवणीत हरून गेलेली असते आणि एरझऱ्या मारत असते. तर रमा विचार करते की मी यांच्यावर का चिडली असेल, खरंच हे मीटिंगला गेले असेल तर, आणि यांनी माझ्यासाठी जेवणसुद्धा आणून दिलंय. रमा म्हणते त्यांना माहीत होतं मी त्यांच्यासाठी जेवायची थांबले. तेव्हा त्या जेवणाकडे बघत रमा म्हणते की मी का केलं असेल असं विचार करत रमा म्हणते की त्यांना किती वाईट वाटलं असेल आणि आपण खरंच खूप अति करतोय हे आता रमाला वाटू लागते. तर रमा आता जेवणाचे ताट घेऊन जेवण करू लागते. तर इकडे रेवा ही अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयच्या गालावरून हात फिरवत म्हणते की अरे अक्षय काय चाललंय तुझं, इथे का झोपलास असा तू. तर अक्षय हा रेवाकडे बघतो. अक्षय म्हणतो का नाही काय नाही असंच मी झोपलोय, माझं घर आहे मी कुठेही झोपेन. तर हसतच रेवा म्हणते बरोबर आहे अक्षय तुझं, पण असं घरात झोपायचं ना, आणि तुला तसंही तुझ्या बेडशिवाय झोप लागत नाही ना अक्षय. तर रेवा म्हणते की अक्षय खरंच सर्व काही ठीक आहे ना. तर अक्षय म्हणतो की हो ग रेवा. त्यानंतर रेवा ही अक्षयच्या जवळ येऊन बसते आणि अक्षयला म्हणते की खरं सांग अक्षय. तर अक्षय म्हणतो काय नाही ग, माझं आणि रमाचं चालू असतं. तर रेवा विचार करत म्हणते की मला सुद्धा तसंच वाटतंय की रमा हल्ली तुझ्यावर संशय घेते आणि हल्लीच्या बायका आपल्या नवऱ्यावर संशयच का घेतात तेच मला काही कळत नाही. तर अक्षय म्हणतो की बघ ना तू रामाला अगदी करेक्ट ओळखलंस रेवा. अक्षय म्हणतो की रामाची फार संशयी वृत्ती आहे आणि एवढ्या शंका घेते की विचारायलाच नको रेवा. हसतच रेवा म्हणते की अक्षय तुला खरं सांगू का, तू जर खरंच माझ्या आयुष्यात असताना मी तुझ्यावर कधीच संशय घेतला नसता. तेव्हा अक्षय रेवाकडे बघत म्हणतो की पण मी नाही ना आता तुझ्या आयुष्यात. बोट करत अक्षय म्हणतो की तेव्हाही नव्हतो. आणि हसतच अक्षय म्हणतो की पण आता नाही तसं, आता नवीन पाहुणा येणार आहे. तर रेवा म्हणते की पण मी त्या माणसावरती प्रेम नाही करत अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो हे तर अजूनच डेंजर आहे, त्या माणसाबरोबर राहणार नाही, त्याच्यावरती प्रेम करत नाही आणि मग त्याचं बाळ तर पोटात घेऊन फिरते. अक्षय म्हणतो कुठलं नातं आहे हे आणि या नात्याला म्हणायचं तरी काय रेवा. तर रेवा म्हणते की माझ्या आयुष्यात मी खूप मोठी चूक केली अक्षय. तर अक्षय म्हणतो ठीक आहे ठीक रेवा तू टेन्शन घेऊ नकोस, पण तू मला सांगशील का की याचे नाव काय आहे. तर आता रागाने रेवा ही अक्षयकडे बघते. तर आता रेवा
तिला काय करावे आणि काय नाही समजत नसते आणि तशीच रेवा तिच्या बेडरूममध्ये येत ड्रिंक्स करू लागते. तेवढ्यात रेवाला बघताच रमा तिथे येते आणि रेवाच्या हातातील दारूचा ग्लास आपल्या हातात घेत म्हणते की अशा परिस्थितीत कुठलीही बाई दारू पिऊ शकत नाही. तेव्हा रेवा म्हणते की म्हणजे मी प्रेग्नंट नाही आणि मी नाटक करते असं तुला म्हणायचं का? तर रमा म्हणते की हो, तू नाटकच करते आणि तुझ्या या गरोदरपणाच्या नाटकाचा मी सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करून राहील असे आता रमाने रेवाला सांगितलेले असते. नाही, तुझ्या गरोदरपणाचे खोटे नाटक मी सर्वांच्या समोर आणले आणि तुझा पर्दाफाश केला तर नाव रामाराम लावणार नाही असे आता रामाने दारू खाली सांडत रेवाला सांगितलेले असते. आणि रागाने ग्लासमधली दारू खाली टाकत रमा तो ग्लास खाली टाकते. तेव्हा आता रमा रेवाच्या गरोदरपणाचे खोटे नाटक कसे सर्वांच्या समोर आणते. तर अक्षय हा रेवाचे आपल्यावर प्रेम नाही आणि रेवा ही प्रेग्नंट नाही हे कसे अय्याजीला दाखवतो. आणि मग अय्याजी रेवाचे धिंडवणे काढत आता राग येऊन रेवाला कशी घराबाहेर काढते आणि खऱ्या सत्याने रमा अक्षय कसे एकत्र होतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.